चांद्यापासून बांधापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाडा घेऊन आला अनोखा व्हिडिओ सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल वाचले. जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट. जी अपडेट आली आहे मित्रांनो या ठिकाणी थेट अमेरिकेतून. जी अपडेट इथून पुढे सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम घडवून आणणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव सुद्धा विचारता झालाय की अमेरिकेतून अशी कोणती अपडेट आली की ज्याचा इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम होणार आहे. आणि जर इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये अमेरिकेमुळे सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम होणार आहे, तर या परिणामामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर वाढणार आहे की मग घटणार आहे. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखं वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की इथून पुढे आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचा दर. पण अमेरिकेमध्ये असं काय घडले की ज्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचा दर? आणि हा जो बदल होणार आहे या बदलामागचं मुख्य कारण काय? आणि या बदलामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा वाढणार आहे किंवा घटणार आहे? चला या सर्व प्रश्नाचा उलगडा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त करून घेऊया. तर सर्वात प्रथम हे बघणं गरजेचं आहे की अमेरिकेतून आलेली ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज कोणती? तर लक्षात घ्या मित्रांनो, अमेरिकेतून सध्या जी सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आली आहे त्यानुसार अमेरिकेमध्ये सोयाबीनचं पेरणी क्षेत्र यंदाच्या वर्षी 3 ते 5% वाढण्याची शक्यता आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण म्हणत असाल की 3 ते 5% सोयाबीनचं पेरणी क्षेत्र वाढलं तर याचा इम्पॅक्ट काय होणार आहे? याचा कसल्याही प्रकारचा इम्पॅक्ट व्हायला नको, पण सगळं समजून घ्या. जर आपण सर्वांनी बघितलं तर अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे. अमेरिकेमध्ये समजा 3 ते 5% सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली आणि अनुकूल परिस्थिती उद्भवली तर तुम्हाला सांगतो याच्यामुळं सोयाबीन उत्पादनात तब्बल 60 ते 80 लाख टनांची भर पडू शकते. मागच्या वर्षीचं भारताचं सोयाबीन उत्पादन हे 90 ते 95 लाख टन होतं. म्हणजे लक्षात आलं का? 3 ते 5% वाढ म्हणजे भारताच्या सोयाबीनच्या उत्पादनाच्या जवळपास आहे. मग अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेचं सोयाबीनचं उत्पादन वाढणार, तर याचं या ठिकाणी परिणाम काय होणार? तर लक्षात घ्या, पहिल्यांदा पेरणी वाढणार, मग त्यानंतर उत्पादन वाढणार आणि जेव्हा हे उत्पादन मार्केटमध्ये येईल तेव्हा आपल्या भारताचं सुद्धा सोयाबीन मार्केटमध्ये येते. अमेरिकेचं सोयाबीन मार्केटमध्ये 15 सप्टेंबर नंतर येते, भारताचं सोयाबीन मार्केटमध्ये 15 ऑक्टोबर नंतर येते. म्हणजे जवळपास इक्वल लेवलला. अशा परिस्थितीमध्ये या घडामोडीचा प्रतिकूल परिणाम सोयाबीनच्या दरावरती होणार. कारण लक्षात घ्या, अमेरिकेचं सोयाबीनचं उत्पादन वाढलं की जागतिक स्तरावरती सोयाबीनचा दर हा त्या ठिकाणी दबावात येणार. यामुळे पर्यायी देशातील सोयाबीनचा बाजारभाव सुद्धा दबावात येणार. यामुळे तुम्हाला सांगतो की इथून 30 जूनपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा 6,000च्या खाली आला तर आश्चर्य वाटायला अजिबात नको. म्हणून लक्षात घ्या, इथून पुढे सोयाबीनचं भविष्य अजिबात उज्ज्वल नाही. मागच्या व्हिडिओत पण मी सांगितलं, आजही सांगतो. त्यामुळे सध्याच्या भावावर आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री करायला काही हरकत नाही, कारण भविष्यात सोयाबीनचा भाव लवकर वाढेल याची काही शाश्वती व शक्यता नाही. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो कशा पद्धतीनं राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तो पण सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.